काय मग रेशमा वहिनींना काय झालं असेल? काकू डिंपल कॉलेजला येणार आहे का नाही? डिंपी मगाशीच गेली कॉलेजला. आमची डिंपी दुनियाभरच्या खोड्या करेल पण कॉलेज तेवढं बुडवत नाही बघ. अहो काय सांगताय काकू, किती दिवस ती कॉलेजला आली नाही आणि आता सरांनी सांगितलंय ती कॉलेजला आली नाही तर तिला परीक्षेला बसू देणार नाही. ही सांगाय आली होती तुम्हाला. म्हणजे डिंपी कॉलेजला येत नाही? नाही. कॉलेजला जात नाही मग जाते कुठं? बरं काकू, मला कॉलेजला जायला उशीर होतोय, मी जाते. डॉक्टर, ही अजून कशी शुद्धीवर नाही? हो, ऍक्च्युली मगाशी मी सलाईन मध्ये इंजेक्शन दिले. आतापर्यंत शुद्धीवरती आल्या पाहिजे होत्या, येतील त्या. तुम्ही काम करा, घरी जा, आराम करा. नाही नाही, तिला शुद्ध येईपर्यंत थांबतो मी इथे. नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी थांबला तर उगाच गावामध्ये चर्चा होईल. म्हणजे नवरा बायको मध्ये काहीतरी सिरियस झालंय, गावभर पसरण्यापेक्षा. नाही नाही, हे गावात कुणाला कळलं नाही पाहिजे डॉक्टर. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय घरी जा, आराम करा. यांना शुद्ध आली की मी तुम्हाला कळवतो. या. मम्मी, ए मम्मी, आले. काय रे, काय झालं? अगं मम्मी दीदी नाही गावली. अरे देवा, अशी कशी नाही गावली? परत मुंबईला पळून गेली की काही? ये काली काली आखे टुरुरु टू. क्या हुआ? ऐसे क्यों आंखें फाड़ के देख रहे हो मुझे? मम्मी मारते की का मारते? कॉलेजच्या नावानं बाहेर येते. आम्हाला काय माहित नाही होय ग? बाप गावभर हुडकून आलाय आणि तुझा पत्ता नाही. कुठं गेली होती? अगं मी इथंच होते राणीच्या. ती आजारी आहे ना म्हणून तिचे इथं थांबले होते. खोटं, परत खोटं. अगं राणी इकडे आली होती सकाळीच, आमच्या देखत कॉलेजला गेली. पापडीन काढून शिकवताय त्याची वाईज लाज ठेव. बुडशील का कॉलेज? बाप बी रान पाण्याचा हुडकत फिरतोय आणि तू बाहेर मजा करत फिरते होय ग? मार, आपण मार, तुझं मन भरस्तवर मार, पण एकदा विचार तरी मी कॉलेजला का जात नाही ते? सरांनी सांगितले कॉलेजची फी भरल्याशिवाय कॉलेजला यायचं नाही. मग कशी जाणार मी कॉलेजला? आणि किती दिवस मी अशी स्वतःची इज्जत घालून घेऊ? म्हणून नव्हते जात मी कॉलेजला. अगं मग फीचं घरात सांगायला काय झालं होतं? आधीच घरात पैसे नाही, मला काही दिसत नाही व्हय, म्हणून नाही सांगितलं मी. बर बघू, फीचं काय तर करू. हात धुवून जेवायला चल. काय नको तुझ्या हातचं जेवण, तुझं मार खाऊन माझं पोट भरलंय. अगं डिंपे, मम्मी मला वाट जेवायला. दीदीला गावावर उडकून भूक लागली मला. तिथं उपाशी आहे पोरगी आणि तुला जेवायचं सुचतंय बाहेर. बघतेच कशी जेवत नाही डिंपे. डिंपे, ए डिंपे. ती भूक नाही म्हणली तरी बी तिला जेवाय देते या. आणि तर मी उपाशी तर मलाच हाणती. आजे दीदी खोटं बोलती या, पोरींला फी माप असती. अरे फी माप असती तर ती रडली असते का एवढी? कळीचा नाळात नुसता आग लाव्या, देणं ना घेणं फुकटचं मध्ये पडणं बेनं. उठा.
खाट आहे, मला पाहिजे ही खाट. उठा की, इथं खाली झोपा. ए उतर खाली. काय करतोस इथे? ही माझी खाट आहे ना, मला पाहिजे ही खाट. बाळा ती आता माझी झाली, जा बरं इथून. नाही ना, पण ही माझी खाट आहे ना, मला पाहिजे. नाहीतर आहे ना, मी बाटलीच काढतो. बाळा ऐक, मी तुला चॉकलेट देतो. हा द्या. आता नाही माझ्याकडे ना. पण मग मी ही बाटली आता काढणार. ऐक 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 तू जर का आता इथून गेला नाहीस ना तर तुला इंजेक्शन दे ना. मम्मी, ए मम्मी. रेश्मा, रेश्मा. घाबरू नकोस, तू माझ्याच क्लिनिकमध्ये आहेस. बरं वाटतंय तुला आता? ब्युटिफुल. हा डोळे ब्युटिफुल आहे तुझे. डोळे एवढे सुंदर आहे म्हणजे चेहराही सुंदर असणारच. बघू हा सुंदर चेहरा दाखव. रूपा तू. हो, तुझी रूपा बदला घ्यायला आली आहे. काय झालं डॉक्टर? तिला बाहेर काढा दे. कुणाला? हिला. तिथे तर कोणीच नाहीये. हा काय झालं डॉक्टर? और इतना पसीना पसीना क्यों हुए हो? नाही काय नाही, मी वाईट स्वप्न बघितलं बहुतेक. तू इथं काय करतेस? ते मम्मीने नाश्ता दिला होता, खाऊन घे नाही तर गार होऊन जाईल. हा
ठेव ठेव तिकडे. तुला कॉलेज जायला उशीर होत असेल ना, जा. मी नाही जाणार कॉलेजला. कॉलेजला गेलं की मला फी मागतात. मी आज दिवसभर इथंच लपून बसणार आहे. टीम हात पुढे कर. हे काय करताय डॉक्टर? माणसाचं काम झालं की त्याने तिथनं स्वतःहून बाहेर पडावं. काम झालं आणि तो तिथेच थांबला तर त्याला असं बाहेर टाकलं जातं. कळलं डिंपल? हे बघ डिंपल, आयुष्यात माणसाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचं असेल तर शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तू शिकली पाहिजेस. तुला कॉलेजला भरायला पैसे नाहीयेत, मी देतो. हे बघ, तुझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आजपासून माझी. तू एकही दिवस कॉलेज बुडवायचं नाहीस. वय नाही बुडवणार. मी पक्का कॉलेज जाऊंगी. गुड गर्ल. तुला माहिती आहे डिंपल, माझ्याकडे पैसे नव्हते शिक्षणासाठी. मी दिवसभर काम करायचो आणि रात्री शिकायचो, म्हणून एवढा मोठा डॉक्टर झालो. माणसाकडे जिद्द हवी, परिस्थितीची जाणीव असावी. तूही शिक, खूप मोठी हो. हे बघ, हे घे पैसे आणि बाकीचे पैसे मी स्वतः कॉलेजमध्ये येऊन भरेन. डॉक्टर तुम्ही किती नेक इंसान आहे. सगळ्यांना मदत करता. मला आवडतं अगं ते, पण मला आपलंच म्हणणारं कोणी नाही आहे अगं. एवढे सगळे पैसे कमवून करणार काय ना मी. हे गाव, या गावातली लोक, हे सगळे माझे नातेवाईक. असो, मी काय तुझ्याशी बोलत बसलोय. तुला कॉलेज जायला उशीर होत असेल ना, येत. वय डॉक्टर जाते. डॉक्टर काय डिंपल? ते तेवढं खाऊन घ्या बर का. हो, तू ये, उशीर होतोय ना. हाय. रेश्मा, तू कधी उठलीस? जेव्हा तुम्ही डिंपलला फी साठी पैसे देत होता तेव्हा. डॉक्टर, तुमचं आपलं असं कोणी नाही असं का म्हणालात तुम्ही? मी म्हणजे आम्ही सगळे आहोत ना. रेश्मा, तू कधी उठलीस? जेव्हा तुम्ही डिंपलला फी साठी पैसे देत होता तेव्हा. डॉक्टर, तुमचं आपलं असं कोणी नाही असं का म्हणालात तुम्ही? मी म्हणजे आम्ही सगळे आहोत ना. आम्ही तुम्हाला आपलंच मानलं. किती करता तुम्ही लोकांसाठी. हो, मला तुमची दृष्ट काढावीशी वाटते. हो, तू बरी झालीस की काढूया आपण. चल आधी आराम कर, नाही ते इंजेक्शन दे ना मी तुला. चल. रेश्मा, हे सोड, मी करतो. तू झोप, आराम कर बरं. डॉक्टर, काय? बर, झोप आता, आराम कर.
शांत झोप आणि बाहेर येऊ नका सारखं आता. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टन 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 टन. शपथ दिदे, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलं का? ये मेरे कमाई के पैसे. तू कुठे जाते का काम करायला? तुला काय करायचं रे? जा तुझं काम कर. बर, माझ्या मम्मीला सांगायला लागते वाटतं. थांब. सोन्या मोरकडा, मम्मीला जर सांगितलं ना तर लय मार खाशील. ठीक आहे, नाही सांगत. किती छान आहेस रे तू टोन्या. ए, त्यासाठी ना पुढे केला, मला पण देतले पैसे. चल हट, तुम्ही क्यों दो पैसा? मेरे पैसे वो. देणार आहेस की नाही? मम्मी, सोन्या किती शैतान आहेस रे. ठीक आहे, फक्त एवढंच. मला 100 रुपये पाहिजे. तुमच्या शादी में आयो क्या मेरे? हे 10 रुपये दिलेत ना ते घे आणि तोंड बंद कर तुझं. मम्मी, सोन्या मोरकडा, आता ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. फक्त 30 रुपये. मम्मी दे इकडे चल. आता हाय ते पण मिळणार नाही तुला. जा, आणि तुला मम्मीला सांगायचं ना, जा सांग. मी नाही डरती किसी से. हा ए नाही नाही, दे इकडे दे. दे 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 ग. आता जर परत कोणाला सांगितलं ना तर लय मार खाशील. आधीच सांगते तुला. नाही सांगत. मला 100 रुपये दिले नाहीस ना तू? आता बघ मी काय करतो. काय 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 झालं? अगं मम्मी, मला गॉगल, मोबाईल, बूट, कपडे लवकर पाहिजे म्हणजे पाहिजे. लवकर. भोकाड बंद कर. काय भूत भूत बसलं का काय तुझ्या उरावर? का पैशाचं झाड लावलंय तुझ्या बापानं? थोबाड बंद कर. दीदीला द्यायला पैसे आहेत तुझ्याकडं आणि मला द्यायला नाही तोय. तिला कोणी दिलं पैसे? मी बघितलं, तुझ्याकडे नुसत्या नोटच नोटा होत्या. काय? होय. तिच्याकडनं कुठं आले नोटा? मला कळलं पैसे कुठे कुठे ठेवलेत ती. हातच लावू या नोटांना, मग सांगते तुला. ही पैसा तर इथं आहेत. डिंपीकडे एवढं पैसा कुठनं आलं? मम्मी, लय नोटा होत्या. येऊ देस तिला. बघतीस तिच्याकडं. हा, बघ बघ तिच्याकडे बघ. मम्मी, काय खायला आहे का ग? देती. बिस्किट देऊ का? हा, दे. इथून पुढे मला म्हणायचं नाही डॉक्टरकडे चला म्हणून. आणि तू सुद्धा डॉक्टरकडे जायचं नाही. लवकरच तुला हवं असलेलं प्रेम मिळवून द्यायची जबाबदारी माझी. आता रडायचं हाच बरं. तुम्हाला ऑर्डर नाही द्यायची. मला वाटेल ना झोपेन. तू जाऊन झोप. मला नाही झोपायचं. तुझ्यासोबत तर नाहीच नाही. घरात बसून या कसं कळणार की पैसे कमवायला किती कष्ट लागतात? काय कळतं असं कसं म्हणू शकता? त्यांच्याकडे बघून तर खूप हुशार वाटतात, समजूतदार वाटतात. त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दलची काळजी दिसते.
तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, स्माइल चांगली दिसते.